दुसरा सेमीफायनल सुद्धा खेळली जाईल आणि नंतर फायनलचा सामना अंतिम सामना खेळवला जाईल. दरम्यान 150 छावा ग्रुपने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी 150 संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. नमस्कार. लवकरच सेमीफायनल नंबर 1 चालू होणार आहे. 158 छावा ग्रुप विरुद्ध रायझिंग स्टार. सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, ज्यांनी जेवायच्या बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्यावे, कारण जेवणाचा काउंटर थोड्या वेळाने बंद होणार आहे. सर्वांना विनंती आहे, ज्याचं जेवायचं राहिलं असेल त्यांनी जेवून घ्यावं. या ठिकाणी पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होत आहे. 150 छावा ग्रुपने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. असाच आघाडीची जोडी करण आणि किरण मैदानात उतरत आहेत आणि हा सामना अतिशय रंगतदार आणि चुरशीचा होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना खेळला जातोय. खुर्ची कुठे हे अजून एक खुर्ची मागव. हे अजून एक खुर्ची मागव ना इथे काय. हां महेश, 2 टीम कुठल्या? हा इकडे महेश टीम कुठल्या? 2. हा सामन्याला सुरुवात होते. अतिरिक्त एक खेळाडू असाच या ठिकाणी पाठवायचा आहे. आपला 150 छावा ग्रुपने सुद्धा आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी बसवायचा आहे. असं डाव्याच्या संघाने आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. हा किरण आहे की करण आहे रे? किरण सामना करण्यासाठी तयार. गोलंदाज ते रामा. पहिल्या सेमीमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी सुरुवात होते. राम आपला बॉलिंग मार्कवर. किरण पहिल्या सेमीमध्ये पहिला चेंडू राम यांचा किरण यांच्यासाठी. लॉंग दिशेच्या मारतो चेंडू आणि एक धाव पूर्ण केली जाते आणि संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर एक धाव. धाव संख्या 1. राम यांचा पुढचा चेंडू सामना करतोय किरण. किरण यांच्या बॅटमन निघालेला पहिला धाव. एक धावने धावफलक करतोय. धाव संख्या होते ती 2. असं डाव्याच्या संघाचा एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आलाय ना? अजून एक खुर्ची झाली. त्याचप्रमाणे मारलेला फटका आणि जातो तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक घालतोय. 8. धाव संख्या होती ती 8. दरम्यान राम यांचा पुढचा चेंडू सामना करतोय किरण. परत मध्ये राम यांनी सुरेख अडवलेला चेंडू. निर्धाव चेंडू. राम चाललेत आपले 10 ते 12 बॉलांचा रनअप राम यांचा.
सामना करतोय तो किरण. करण पटकी आणि एक धावने धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकाचा पुढचा चेंडू राम यांचा. सामना करतोय तो किरण. पुन्हा उंच मारला चेंडू लावून भिंडीच्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि झेल सुटतो. या ठिकाणी जीवनदान मिळतंय तर किरण यांना 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. 11. 2 धावने धावफलक करतोय. धावसंख्या होती ती 11. यहाँ पे एक बात पक्की है, शॉर्ट पिच गेंदे आपके एक फायदे की नहीं रहेगी. जितना आप ऊपर डालो उतना ऊपर डाल सकते हैं, वहीं से आपको विकेट लेने का चांस मिलेगा. शॉर्ट पिच गेंदे राइट हैंड बैट्समैन के लिए बहुत आसानी से 6 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी आणि धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. करण आणि किरण सामना करतील. आता ते करण. गोलंदाज आहेत ते सागर. उंच शरीरयष्टीचे आपल्या शरीरयष्टीला अनुकूल असे गोलंदाजी करतात. थोडासा स्पीड कमी असतो परंतु गोलंदाजी अचूक टप्प्याची असते. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. मधल्या एसटीवरचा चेंडू समजू शकलेले नाही आहेत आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हाती. राम त्यांचे सुरेख विश्लेषण करतात या ठिकाणी. सागर आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावा बाजूने ओव्हर द विकेट मारा करतात ते सागर. करण सामना करतोय आणि तडम्यांच्या दिशेने मारला चेंडू मला वाटतं 1 धावेसाठी जातोय आणि निश्चितपणे 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. 1 धावने धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. पंचांच्या डावाने ओव्हर द विकेट मारा सागर यांचा. सागर टू करण. पुन्हा एकदा तडम्यांना मारला चेंडू. 1च धाव निश्चितपणे मिळणार आहे आणि 1च धाव. 1 धावने धावफलक करतोय. धावसंख्या होती ती 13. 13 लॉस ऑफ 0 विकेट्स. सागर आपल्या बॉलिंग वर्कवर 8 ते 10 पावलांचा रनअप सागर यांचा. पहिल्या सेमीफायनलचा सामन्याला सुरुवात आहे इथे या ठिकाणी होते. पहिल्या सेमीफायनल दुसरा षटकाचा खेळ सुरू. करण सामना करतोय सागर यांच्या गोंधळीचा. पुन्हा एकदा चेंडू समजू शकलेला नाही आहे. हलकासा सोडलेला चेंडू आणि अवांतर धावफलक करतोय. 14. धावसंख्या होते 14. 14 लॉस ऑफ 0 विकेट्स. सागर आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हलका तटवर्ती सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि 1च धाव मिळते त्या ठिकाणी आणि 1 धावने धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती 15 लॉस ऑफ 0 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. सागर आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतोय किरण. सोळा. 1 धावेवर समाधान मानतायत. बिनबाद 16. 1 धावेने धावफलक करतोय. धावसंख्या होती 16. सागर आपल्या बॉलिंगवर पुन्हा करण तयार होतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने मारतोय चेंडू. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण होतोय परंतु चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चेंडू हाताला लागून निसटतोय आणि पंचांचा चौकारचा इशारा. 4 धावेने धावफलक फरक पडतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 20. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. पहिल्या सेमीफायनल मध्ये दुसरा षटक चालू असलेला सामना असॉट एव्हेंजर वर्सेस 158 छावा ग्रुप मध्ये. महेश सर काय सांगाल तुम्ही या सामन्यामध्ये? सेमीफायनलचा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे खेळाडू आहेत. किती धावा जमवू शकतील असॉट? 20. आतापर्यंत त्यांनी सरासरी 10च्या सरासरी धावा जमवल्या आहेत आणि शेवटच्या 3 षटकामध्ये मला वाटतं 12 ते 15च्या सरासरी सुद्धा धावा जमवू शकतील. कारण शेवटची 3 षटक आहेत. फक्त त्यांच्या आता 18 चेंडू आहेत आणि उंच धावसंख्या उभारली तरच आपला विजय निश्चित होईल. कारण समोरील संघ सुद्धा तुल्यबळ संघ आहे असं मला वाटतंय. नक्कीच महेश सर. कारण की जोपर्यंत करण आणि किरण या मैदानावरती आहेत तोपर्यंत धावांचा पाऊस हा नक्कीच पडू शकतो या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खरंच खूप प्रयत्न करावे लागतील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या दोन्ही संघांना. आणि विठ्ठल आलेला आहे आता गोलंदाजीसाठी. सुरेख गोलंदाजी करतात ते विठ्ठल आणि विठ्ठलांचा पहिला चेंडू किरण यांच्यासाठी. डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू
आणि वाईचा इशारा पंच दोन्ही हात लांब करून इशारा करतायत. 21. अतिरिक्त धावेने धावफलक घालतोय. 21. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 21. 21 लॉस ऑफ 0 विकेट. आघाडीची जोडी किरण आणि करण. म्हणजे बघायला गेलं तर सरासरी बरोबर आहे. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आहे. 5 षटकांचा हा सामना आणि निश्चितच हा उंच गेलेला चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक आणि स्वतः सागर ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये कौशल्य, फलंदाजीमध्ये कौशल्य, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये पण तेवढीच आपलं कर्तृत्व निभावतोय तो मात्र सागर. आणि किरणला मात्र तंबूत जावं लागतंय. पहिला धक्का बसतोय तो मात्र असोड अवेंजर संघाला. विठ्ठल आपले सुरेख गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी सादर करतायत आणि नवीन फलंदाज आले ते अमोल. अमोल यांच्यासाठी पहिला चेंडू विठ्ठलांचा. जोरदार मारलेला चेंडू निश्चितपणे बाउंड्रीच्या दिशेने जातोय. एक धाव निश्चित पूर्ण होते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धाव घेण्यामध्ये सफल. 2 धावाने धावफलक करतोय. 23. धावसंख्या होती 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. विठ्ठल आपल्या बॉलिंग मार्कवर. अमोल सामना करतायत विठ्ठल यांच्या बोलण्याचा. ओव्हर विकेट मारा विठ्ठलांचा. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू आकाश गगनचुंबी षटकार मला म्हणावं लागेल आणि पंच दोन्ही हात उंच करून षटकारचा इशारा करतायत. अमोल यांच्या बॅटमध्ये पहिला षटकार. आवाज वाढव डीजे. तांबडी चांबडी चमकते धन्यवाद डीजे. विठ्ठल आपल्या बॉलिंग मार्कवर आणि पुन्हा एकदा उंच मारतोय तो अमोल आणि निश्चितपणे दुसरा षटकार. काय रागाने षटकार मारलाय वाघाने. पुन्हा दोन्ही हात उंच करून पंच इशारा करतात. राज करण मध्ये तेवढी ताकद आहे मोठे फटके मारण्याची, पण अजूनपर्यंत त्याच्या बॅटी जवळ बॉल तसा येत नाहीये त्याला जसा पाहिजे तसा. 37. गोलंदाज आहे तो मात्र विठ्ठल. 1-37. धावसंख्या होती 37. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी. 3 षटकामध्ये असा जावे संघाने 37 धावा जवळजवळ 12.5च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत आणि समोरील संघाला सुद्धा तेवढं तगडं आव्हान ठेवतात ते असं डावेच्या संघाचे खेळाडू. आता किरण मात्र अजूनही क्रीजमध्ये सुरक्षित. किरण आणि अमोल वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येतात ते सागर वागरे. राऊंड पंचांच्या डावाने ओव्हर द विकेट मारा. किरण पुन्हा एकदा आणि मला वाटतं सागरांची सुरेख गोलंदाजी ती पराजित करतात ते किरण यांना. सागरांच्या गोलंदाजी चेंडू समजू शकलेला नाही टप्पा आणि किरण बाद होत आहेत आणि तंबूत परततायत. 2-37. धन्यवाद डीजे. महेश सर, जर ह्याच पहिल्या इनिंग मध्ये 50 ते 60 रन जर झाले तर निश्चितच 158 छावा संघाला हे आव्हान होऊ शकेल का? मला वाटतं 50 ते 60 रन 60 धावा झाल्या निश्चितपणे तगडं आव्हान असणार आहे, पण तो 60 संघ धावा सुद्धा कमी पडतील. मला वाटतं अजूनही धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 70 धावा आणि निश्चितपणे हा षटकार. चेंडू जातो सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. जिथं घुसतंय मराठ्याचं द्वार छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आणि पुन्हा एकदा हा पिच प्रकारचा चेंडू उसळी घेतलेला. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत बदलते. धावसंख्या झाली होती 44 धाव पकडले आहेत. आतषबाजी करतायत ते असं संघाचे खेळाडू सागर आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. निश्चितच 1 धाव जाते. 45. 2-45. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती 45 अशी. म्हणजे धावांचा डोंगर मात्र उभारू शकतात असॉट संघ जर अशी फलंदाजी जर केली असेल तर. जर ह्या एव्हरेज मध्ये जर असॉट संघ जर गेला तर 60 ते 70 धावांचा डोंगर उभारू शकतात, पण तेवढीच ताकद 158 छावा संघाकडे आहेत.
कारण की जो गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने फलंदाजीची ताकद पण तेवढीच आहे त्याच्यामध्ये. सागर यांचा सुरेख चेंडू होता. चेंडू समजू मधल्या होता चेंडू आणि डॉट चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सागर आपला बॉलिंग मार्कवर सामना करत आहे करण. आणि एकच धाव मला वाटतं आणि दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि सुरेश रनिंग विकेट विकेट म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत. 2 धावा घेण्यामध्ये सफल झालेले आहेत. 2 धावाने 10 फलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 47. हाफ सेंचुरीसाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सागर यांच्यासाठी सुरेख चेंडू होता उजव्याच्या आणि मला वाटतं षटक संपतंय. 2 बाद 47. 4 षटकाच्या काही धावसंख्या झाली ती 47. हॅलो अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा सामना आहे. 158 छावास आणि असॉट एव्हेंजर संघ. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवू शकतो हे अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये. आणि आता गोलंदाज आले ते छावा ग्रुपचे राजे कर्णधार स्वतः कर्णधार राजे वैयक्तिक पहिल्याने सांगा तर 5वे षटक टाकतात ते राजे. सामना करीत अमोल विजेता की तरह खेळते हुए अमोल यांनी 2 षटकार मारून आपला तिरंगा केला आणि 3रा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 3राही षटकार असेल हा. अमोल यांच्या बॅटमधून निघाला 3रा षटकार संघासाठी आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवत होती 53. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 जरी किरण आणि करण तंबू परत असतील तरी अमोल आणि दीपक अजूनही मैदानात. धावांचा पाऊस पडताना या ठिकाणी असर संघाचे खेळाडू अशीच जर फटकेबाजी केली तर 5 षटकामध्ये 65 to 70 धावा होऊ शकतात. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकामध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे. तिकडे दे ना ते आले तिकडे. सामना थांबला इकडे. चेंडू ताबडतोब द्यायचा आहे. वैयक्तिक 21 धावसंख्येवर खेळताना अमोल 3 षटकारच्या साह्याने 53. वैयक्तिक 21 धावसंख्येवर खेळतात ते अमोल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू एकदा पूर्ण होते आणि दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये सफल. रनिंग मिटिंग विकेट या दोघांचे चांगलं दिसतंय आणि 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होते 55. डबल पंजा लॉस ऑफ 2 विकेट्स. निश्चितच मोठे फटके मारण्याची ताकद अमोलकडे आहे. त्यामुळे स्ट्राईक ही अमोललाही द्यावीच लागेल. कारण की राहिलेल्या चेंडू मध्ये एखाद दुसरा मोठा फटका हा अमोल मारू शकतो आपल्या बॅटमधून. कारण की सेमीफायनलचा सामना आहे. जेवढा मोठा डोंगर उभारता येईल धावांचा तेवढा मोठा डोंगर उभारावा लागेल. आणि सेकंड बॅटची चेसिंगला आणि उंचवला झेल टिपला जातो. या ठिकाणी विठ्ठल आणि सुरेश झेल टिपलेला आहे. विठ्ठल यांचं जोरदार स्वागत केलं जातं या ठिकाणी. हॅलो हॅलो आणि या ठिकाणी डीजेचा आस्वाद घेताना क्रीडा रसिक राजा आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 55. नक्कीच इथे असॉट संघाची हवा दिसते. अरे 56. मोठमोठे फटके आपल्याला इथे बघायला मिळाले या मैदानावरती सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये. धावसंख्या 56. 56 56 लॉस ऑफ 2 विकेट. लॉस ऑफ 3 विकेट्स. माफ करा लॉस ऑफ 3 विकेट. राधे यांचा पुढचा चेंडू शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच बाहेर गेला असता हा चेंडू. डिक्लस रूपात 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत वाढ. 57. धावसंख्या होती ती 57 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू राधे यांचा सामना करतोय तो दीपक. हा पुढचा चेंडू
आणि पॅडवर आधारचा चेंडू एकच धाव मला माहिती आहे मला वाटतं आणि एक गडी बाद होतो या ठिकाणी 58 धावाचा मला त्या 68 संघाने आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते 158 छावा ग्रुपच्या समोर. बोल. सेमीफाइनल नंबर 1 असॉर्ड एवेंजर ने अपने 5 ओवर के खेल में 3 विकेट खोकर 58 रन बना लिए हैं. 59 रन का टारगेट रखा है 158 छावा ग्रुप के सामने, जो कि अभी तो बहुत बड़ा दिख रहा है क्योंकि असॉर्ड एवेंजर के पास बहुत अच्छे गेंदबाज है. इससे पहले आपने देखा होगा 2 मैच में उनकी गेंदबाजी बहुत ही ताकतवर है और ये 58 रन 158 छावा ग्रुप को बहुत अच्छा खेलना पड़ेगा 158 रन चेस करने के लिए. 59 धावांचं आव्हान 59 धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय तो मात्र असॉर्ड एव्हेंजर्स संघाने 158 छावा संघासमोर. या छावा संघाकडे सुद्धा मोठे फलंदाज आहेत, मोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, थोडेसे प्रयत्न करावे लागेल आणि त्या मेहनतीला तोड नाहीये. जो तुम्ही सरावामध्ये मेहनत केला, तुमच्या कष्टाचं चीज इथे तुम्हाला दाखवायचं आहे. जे तुम्ही सरावामध्ये केला, सरावामध्ये जो प्रयत्न केला असाल त्याचं चीज तुम्हाला आता इथे मिळणार आहे. सेमीफायनलचा सामना असेल हा. या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. छावा ग्रुपला जर हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या षटकापासूनच पाऊस पडावा लागेल धावांचा. निश्चितच महेश सर, एकाच दुसऱ्या षटकार चौकार तरी मारावाच लागेल. प्रत्येक षटकामध्ये एक चौकार षटकाराची आवश्यकता आहे, तरच या धावांचा पाऊस जो उभा केलाय डोंगर तो पार करू शकतील. कारण असॉर्ड संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. 12 धावांचं रन रेट घेऊन चालावं लागेल प्रत्येक षटकामध्ये 158 छावा संघाला. असॉर्ड संघाने आपलं क्षेत्ररक्षण तरी सजवायचं आहे आणि या ठिकाणी दुष्यंत सर यांचा संघ चांगला खेळ करत मैदानाचा ताबा घेतलेला आहे आणि निश्चितपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. 158 छावा संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवलेले आहेत. सागर आणि विठ्ठल. माझ्यामध्ये स्ट्राईक घेईल सागर आणि नॉन स्ट्राईक वरती विठ्ठल. ओके डन इट. पाण्याची बाटली तिकडे हाऊसकीपर कोण आहे? 4-5 जण आहेत तिकडे. बॉलरचं नाव सांगायचं आहे या ठिकाणी. जितेंद्र मोरे निमिषा तिकडे पडले, तिकडे 4-5 बाटल्या घेऊन जा तिकडे. कोण आहे? असॉर्ड एव्हेंजर्स संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आहे का असॉर्डचा? कोण आहे असॉर्डचा? असॉर्डचा इथं आहे. आहे ना नाव बॉलरचं. बॉलरचं नाव आहे. हे त्याचं नाव काय? हाऊस कीपिंग कोणी उपस्थित असेल तर या ठिकाणी जरा छावा संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. जितेंद्र मोरे निमिषा. सेमीफायनलचा पहिलाच सामना करतो तो सागर. गोलंदाज आहे तो किरण. पहिला चेंडू किरण यांचा आणि थर्ड मॅच आणि निश्चितपणे 2 धावा सागर यांना 2 धावा त्यांच्या संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती 2 धावाने आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना. त्याच्या विरोधाने उतरले ते सागर. आता मात्र सागर स्ट्राईक वरती. या फलंदाजामध्ये तेवढीच ताकद आहे मोठे फटके मारण्याची. हा उंच गेलेला चेंडू पण खेळकारी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पण सेफ झोन मध्ये चेंडू जातोय आणि जीवदान मिळतंय ते मात्र सागरला. आता मात्र स्ट्राईक वर विठ्ठल मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. विठ्ठल सामना करण्यासाठी तयार होत आहेत. पुन्हा एकदा 3 धावफलक लागलेले आहेत. जमलेले रसिक प्रेक्षक पूर्णपणे मनोरंजन होते या ठिकाणी. श्रेक क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहिला जातोय. पुढचा चेंडू विठ्ठल यांच्यासाठी. यॉर्कर लाईनचा चेंडू विठ्ठलने तडवला आहे हलकासा. एकच धाव समाधान मानावं लागेल मला वाटतं आणि एकच धाव
एक धावेने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 4. सूर्योदय आणि संधी या दोघांमध्ये जर साम्य असेल तर उशिरा जाग येणे, उशिरा जाग आल्याने हे दोन्ही आपल्याला अनुभवायला मिळत नाही. तेव्हा उठावं लागेल, पळावं लागेल, धावावं लागेल. पंच दोन्ही समांतर करतात. स्क्वेअर चेंडूचा इशारा. या स्क्वेअर चेंडूची धावसंख्येत वाढ 5. धावसंख्या होते ती 5 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत समीकरण योग्य रीती शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू मात्र जाते सरळ क्षेत्राकडे आणि उत्कृष्ट झेल टिपतायत ते. नाव कायचं झेल टिप. इस टूर्नामेंट की एक तगड़ी फील्डिंग टीम एसआर एवेंजर के पास है. आणि नवीन फलंदाज जात आहेत ते अब तक उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की इस टूर्नामेंट में. लगभग सभी टीमों से बेहतर फील्डिंग एसआर एवेंजर की तरफ से हुई है. बहुत कम कैचेस उन्होंने ड्रॉप किए. किरण आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील. रुपेश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा. रुपेश यांच्यासाठी. रुपेशाने उंच मारलेला स्टेट ड्राईव्ह मला वाटतं निश्चितपणे षटकार जाईल. सुरेख षटकार. रुपेश यांच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. या षटकाराने डबल अंकी संख्या गाठलेल्या 11 धावफलक लागलेले आहेत. सेमीफायनल 158 संघाचा एंटरटेनमेंट मॅन या आपल्या संघाला सपोर्ट करत असताना सुंदर चेंडू होता. डावे मला वाटतं षटक संपतंय. हॅलो. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना रायझिंग स्टार वर्सेस कंट्रोल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या स्टेजवरती यायचंय. रायझिंग स्टारचा कर्णधार आणि कंट्रोल 11 संघाचा कर्णधार. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो विठ्ठल. नॉन स्ट्राईकवर धडाकेबाज फलंदाज तो मात्र रुपेश. धावसंख्या होते ती 11. सामना करणारे विठ्ठल. पहिल्या षटकाच्या अखेरीस असर संघाची सुद्धा 11 धावसंख्या होती आणि या संघाची सुद्धा 11 धावसंख्या आहे. होय ना, बरोबर ना. म्हणजे बघायला गेलं महेश सर तर सरासरी दोघांची बरोबर चालू आहे. त्यांच्यानी ज्या तिसऱ्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी केली तीच फटकेबाजी 158 धावा संघाला करावी लागेल. ती फटकेबाजी मला वाटतं या षटकापासूनच चालू करावं लागेल. त्यांना आपल्याला निश्चितपणे ते पार करू शकतात संघ. पण विठ्ठल सामना करण्यासाठी तयार. सुंदर अमोल यांचा चेंडू होता. समजू शकलेले नाही आहेत. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकाच्या हाती. हॅलो. रुपेश पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू आणि रुपेश बाद होता त्या ठिकाणी आणि रुपेश तंबूत परत आहेत. अमोल यांना सफलता मिळते या ठिकाणी आणि संघाला दुसरा धक्का बसतोय रुपेश यांच्या रूपाने. एक मोठा धक्का मात्र बसतोय रुपेश यांच्या स्वरूपात 158 छावा संघाला. ऑसॉट संघ मात्र कंट्रोल करून ठेवतोय आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने आपलं मार्गस्थ करतोय. आणि रुपेश यांची जागा घेण्यासाठी गेले ते राम. सुरेख गोलंदाजी केली होती राम यांनी. अमोल आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांची डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतात ते अमोल. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र अमोल. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याच पद्धतीने तो मात्र फलंदाजी करतो आणि हा पुन्हा झेल होता. झेल मात्र सुटतोय. रामला संधी मिळते आणि जीवनदान मिळते ते रामला आणि 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी 14 धावफलक आहेत. 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सेमीफायनल मध्ये
निश्चितच महेश सर ज्या संधीचा सोनं करायचा जो चान्स मिळालाय रामला, ते संधीचं सोनं नक्कीच करावं लागेल. रामला मोठे फटकेबाजी करावी लागेल या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आपल्याला जर विजय मिळवायचा असेल, 59 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर सुरेख आणि अचूक टप्प्याची फलंदाजी करावी लागेल, आतषबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची जमलेल्या रसिक प्रेक्षकांची सुद्धा मनोरंजन होईल. पण तसं जर बघायला गेला तर असोट संघ सुद्धा त्यांच्याकडे पण गोलंदाजीचा भार जो आहे तो अमोल यांच्या खांद्यावरती ठेवलेला आहे. अमोल यांचा पुढचा चेंडू, राम सामना करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा हलका तटला चेंडू, एक धाव घेतोय का माहिती आहे आणि मला वाटतं रन आउट होत आहे ते विठ्ठल. आत्मघात केलेला दिसतो या ठिकाणी. आउट झाला, फुकट आउट केला, हा विठ्ठल मारणार होता. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कंट्रोल करून ठेवलाय तो असर संघाने. हा सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. 60% सामना झुकवून ठेवलाय आतापर्यंत असर संघाने. काय वाटतंय विशाल तुम्हाला? तसं बघायला गेलं तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काय होईल काय होऊ शकत नाही, सांगू शकत नाही याचं. म्हणून तर मी 60% वापरलेले आहेत, अजूनही पुढे गेलेलो नाहीये. त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू अमोल यांचा. कारण की क्रिकेट हा संघ 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. त्याच्यामुळे एका दुसऱ्या फलंदाजाचा फक्त खेळ नाहीये. 11च्या 11 खेळाडू या सांघिक खेळामध्ये खेळत असतात. तर एकाच दुसरा खेळाडू येऊन आपली चमक या मैदानामध्ये दाखवू शकतो. धाव संख्या होती ती 15. 2 संपले. 2 षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी आणि फक्त 15 धावा. अमोल यांची सुरेख गोलंदाजी बनावं लागेल. फक्त 4 धावा देऊन त्यांनी गडी बाद केलेला आहे. 3 घेतले, टोटल 3 विकेट झाले आहे ना. किती नवीन गोलंदाज ते सनवेद, मला वाटतं सुरेख गोलंदाजी करतात ते सनवेद. मागच्या मॅच मध्ये अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करणारे गेले होते सनवेद यांनी. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी नमुना सादर केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण पण आहेत ते सनवेद. या पूर्ण स्पर्धेत तुम्ही घर बसल्या सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता युनिक लाईव्ह चॅनलच्या तर्फे. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पंच म्हणून काम पाहत आहेत आमचे राजू ब्रदर्स. अतिशय भरपूर स्पर्धांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. ते पंच म्हणून काम पाहत आहेत राजू. सनवेद आपल्या बॉलिंग मार्कवर मला वाटतं 15 पावलाचा रनअप असे सनवेद यांचा सामना करतायत ते ऋषिकेश. करून घ्या झाली. ऋषिकेश यांचा पहिला चेंडू सनवेद यांचा सामना करण्यासाठी तयार आणि पुन्हा उंच उडाला झेल. मला वाटतं झेल बाद होत आहेत ऋषिकेश आणि गेल्या मार्गाने परत तंबूत परत आहेत ते ऋषिकेश. यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना रायझिंग स्टार वर्सेस कंट्रोल 11. नाणेफेकीचा कॉल गेला तो रायझिंग स्टार 11 संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय रायझिंग स्टार संघाने. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. सनवेद आपला चेंडू आणि गडी बाद करण्यामध्ये सफल होत आहेत ते सनवेद. त्रिपराजित करतायत आणि पुन्हा गेल्या मार्गाने परत पाठवत आहेत. हेलो, धन्यवाद डीजे. सनवेद छोटा पैकेट बड़ा धमाका. अंधेरे तू विराट डबल फास्ट एक्सप्रेस सनवेद. आणि पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी जातोय आणि 6 धावांनी स्वागत करताय सनवेद यांचा. धाव संख्या 20. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चेंडू सरळ सीमारेषे बाहेर फेकून देतोय वैभव. धाव संख्या होते 21 अशी. 5 गडी बाद, 5 गाड्यांच्या मोबदल्यात सनवेद जवळजवळ 20 ते 22 पावलांचं
रनअप सनवे छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू मात्र निसटतोय आणि निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. धावसंख्या स्थिर राहते. सलग आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतायत ते वैभव. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी षटकार मारलाय. पुढचा चेंडू सनवेद यांचा वैभव यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार मारला. चेंडू बॉन्डच्या दिशेने जातोय आणि चेंडू थोडा गचा क्षेत्राशी जातोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद डीजे. 5-25. जवळजवळ 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून हा चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय. या 4 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 25. समोर आपल्या बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही अर्धा टप्पा पार झालेला नाही आहे, परंतु षटकही सुद्धा तिसऱ्या षटक चालू आहे. मर्यादित 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 59 धावांचा आवश्यकता आहे. 25 धावफलक लागलेले आहेत. मला वाटतं या दामनात चौकार किंवा षटकाला चुरस निर्माण होणार आहे. पुढचा चेंडू सनवेद यांचा. पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद 31 धावफलक लागलेले आहेत. 31. 3 षटकं संपलेले आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा आहेत? 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. आता मात्र सामन्यामध्ये चुरस अटीतटीची निर्माण झालेली आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहेत. 14 धावा सरासरी अजूनही करायला लागतील. 158 छावा संघाचा एंटरटेनमेंट बॉय ग्रीन टी शर्ट ब्लू पॅन्ट घालून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तो मैदानामध्ये. हे आहे क्रिकेट. आणि या ठिकाणी कानमंत्र देतात ते गोपीचंद तोडकर लाल टोपी घालून आपल्या खेळाडूंना 158च्या संघाला आत्मविश्वास वाढवत आहेत. दोन्ही संघांचा गोपीचंद तोडकर. आता सामना करते ते राम. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली 31. सामन्यामध्ये षटकार मारल्यानंतर चुरस निर्माण झाली आहे. निश्चितपणे हा सामना अटीतटी निर्माण करणारा सामना उत्पन्न झाला आहे. निश्चितच महेश सर 2 षटकांच्या संयमी खेळीनंतर तिसऱ्या षटकावरती मोठे घणाघाती फटके मारून जवळजवळ सामना सरास दोघांच्या पाड्यांमध्ये पडतो तो मात्र हा सेमीफायनलचा सामना. तुषारांचा पुढचा चेंडू. सामना करता राम. आकुट टप्प्याचा चेंडू थोडस मिसफिल्ड होते एक्सट्रेक्शन मागे आणि 1 धाव रोखू शकत नाही. 22च्या स्वरूपात 1 धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 32. आता मात्र एक घणाघाती बॅट्समॅन स्ट्राईक वरती वैभव ज्याने 2 षटकार खेचून आपल्या टीमची कॉन्फिडन्स लेवल वाढवलेली आहे तो मात्र वैभव स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाज तेजस ना. बॉलर कोण? तुषार. गेंदबाजी की ओर तुषार. शॉर्टलेट पद्धतीचा चेंडू जातो 1 टप्पा क्षेत्ररक्षकाकडे आणि हा चेंडू क्षेत्ररक्षण होते. बरोबर आहे. 1 मिनिट पंच आपला निर्णय घेतील. कृपया मैदानात कोणी जायचं नाही. पंच आपला निर्णय घेतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा समाधान मानावं लागतंय. चेंडू आतमध्ये अडवला गेलेला आहे आणि 2 धावाने धावफलक पडतोय. धावसंख्या होते ती 34. वैभव थोडासा चुरचीचा असा हा सामना 2 षटकाराच्या साहाय्याने वैभव मला वाटतं वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळत आहेत संघासाठी. चांगली कामगिरी पार करताना वैभव सामना करतील ते तुषार ना. तुषार यांच्याकडून देतात. तुषारांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी आणि डाव्या बाहेर जाणार चेंडू पंचांचा. वाईटचा इशारा 2 यात लांब करून पंच राजू यांचा. महेश सर मला असं वाटतं की थोडासा दबाव आला असेल गोलंदाजावरती कारण की स्ट्राईकवर आहे ते धडाकेबाज फलंदाज वैभव. निश्चितपणे आता राम आणि वैभव आतषबाजी करतायत चौकार आणि षटकारांची. थोडासा दबाव तर निश्चितपणे निर्माण झाला आहे तो 60 संघावरती. तुषार आपल्या बॉलिंग मार्कवर ओव्हर मारा तुषार यांचा आणि पुन्हा एकदा जोरदार उंच उडाला झेल आणि गडी बाद होत आहेत. वैभव बाद होत आहेत.
आणि संघाला अजून एक धक्का बसतो वैभव यांच्या रूपात. आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. महेश्वरमध्ये 9 चेंडूमध्ये 22 धावा म्हणजे मॅच अजून संपलेली नाहीये आणि कोणाच्या बाजूने गेलेली नाहीये. म्हणजे दोघांचं पारडं अजून समान आहे. कोणाच्या बाजूने कोणता सामना झुकतोय हे बघायचं आहे. पुन्हा एकदा राम याने जोरदार मारला. चेंडू सीमारेषेत आल्यावर जातोय. एकदा पुन्हा ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेणे सफल झालेले नाही आहेत आणि गडी बाद होतो या ठिकाणी राम. वैभवांचा जो विकेट घेतला त्या विकेट नंतर 150 छावा ग्रुपच्या यांच्यामध्ये बॅट्समॅनची मला वाटतं थोडीशी कमतरता निर्माण झालेली आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर पाठवला आणि ते निराशमाने तंबूत परत आहेत. मला वाटतं नवीन फलंदाज जात आहेत ते पाहायचं आहे. बॅट्समॅनचं नाव नवीन कोण आहे बॅट्समॅन नेम सुदेश सामना करतायत ते तुषार यांच्या गोलंदाजीचा. तुषार यांनी सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी आतापर्यंत. पुढचा चेंडू तुषार यांचा सुदेश यांच्यासाठी. वैभवांचा विकेट घेतल्यानंतर थोडीशी धावगती रोखली गेलेली आहे. पुढचा चेंडू तुषार यांचा. सामना करतो वैभव आणि डाव्या एसटीच्या बाहेर जाणार पंचांचा 2 हात लांब करून व्हाईटचा इशारा पंच राजू यांचा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 स्क्वेअर चेंडू फेकण्यामध्ये तुषार कामयाब झालेले आहेत. यांची जरा खराब अशी गोलंदाजी मानावी लागते. अजून जर तुषाराने 2 चेंडू टाकले तर अजूनही एक षटक त्यांना बहाल केलं जात आहे याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ती 39. अजूनही 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू तुषारांचा. मधल्या स्टीवरचा चेंडू समजू शकलेले नाही आहेत. मला वाटतं छावा ग्रुपजवळ थोडीशी आता बॅट्समॅनची कमतरता निर्माण झालेली आहे. पण मॅच अजून संपलेली नाहीये. किती पाहिजेत? 7 चेंडू आणि 20 धावा म्हणजे हा सामना अजूनही येऊ शकतो जर मोठी फटकेबाजी केली तर 158 छावा संघाने. मला वाटतं हा सामना जिंकण्याची ताकद जर कोणाच असेल तर आता ते आहे तर राम चौकार षटकार मारू शकतात ते राम. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू वैभवाने आणि 1 धाव आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फेट. 2 धावाने धावबल घालतोय. एक अजूनही अतिरिक्त धाव मिळालेली आहे. म्हणजे तुषारची ओव्हर म्हणजे गोल्डन चान्स मिळाला आहे.
तो 158 छावा संघाला अजूनही त्यांनी 5 धावा या अतिरिक्त धावा दिल्या आहेत. आणि तुषार यांचा पुढचा चेंडू राम यांच्यासाठी. राम यांच्यामध्ये ताकद आहे, षटकार मारले आणि पुन्हा एकदा दाखवून दिलेल्या रामने उंच चेंडू मारलेला आहे आणि गडी मला वाटतं झेल बाद होता ते राम. फ्रीड आहे आणि हे फ्रीड होती, गडी बाद झालेला नाही. 2 धावा घेतलेल्या आहेत राम यांनी. षटकार मारण्याचा प्रयत्न होता राम यांचा, पण षटकार नाही, फक्त 2 धावा मारल्या. 2 धावाने धावफलक घाललेला आहे. स्कोर झालेला आहे तो 43. 43. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू. सेमीफायनलचा पहिलाच सामना असोड ॲव्हेंजर वर्सेस 158 छावा संघामध्ये. गडी मात्र 72 नक्कीच झालेत, पण आता स्ट्राईकवर मात्र आहे तो सुदेश आणि राम. या दोन्ही फलंदाजामध्ये तेवढी ताकद मात्र आहे. 6 चेंडू मध्ये 16 धावा मारण्याची. मला संघ कोणता गोलंदाज आता आणेल, मोठी जबाबदारी द्यावी लागेल त्याच्या खांद्यावरती असोड ॲव्हेंजर संघाला. मला वाटतं वैभव आणि राम यांनी जर निश्चितपणे फटकेबाजी केली तर 6 चेंडू सुदेश आणि राम जर फटकेबाजी केली तर निश्चितपणे 6 चेंडू मध्ये 16 धावा जमवू शकतात. तेवढाच तडाखेबाज गोलंदाज जो आहे तो संवेद. मला माहिती आहे संवेद यांची अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. संवेद निश्चितपणे 16 धावांचा टप्पा पार करू देणार नाहीत याची सध्या खात्री या ठिकाणी असर संघाला आहे. मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं असाल महेश सर, तर सुंदर गोलंदाजी केली होती संवेद यांची, कारण की सराव ही त्यांचा तेवढाच असतो गोलंदाजीमध्ये. म्हणूनच त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे पूर्ण 11च्या 11 खेळाडूंनी. 6 चेंडू मध्ये 16 धावा असं समीकरण असताना आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे संघाची. आणि या 6 चेंडू मला कोणत्या पद्धतीने फेकायचे आहेत या मैदानावरती, आणि हे सर्व माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली. माझी जबाबदारी मला कोणत्या पद्धतीने पार पाडायची आहे. संवेदांचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता, मधल्या यष्टीवरचा चेंडू निर्धाव जातो मला वाटतं, आणि चोरटी धाव घेण्यामध्ये सफल झाले ते खेळाडू. 1 चोरटी धाव घेतलेली आहे. रनिंग बिटवीनचं चांगलं विकेट चांगली निर्माण केली आहे आणि 1 धावामध्ये सफल झालेले आहेत. प्रत्येक एक धाव सुद्धा यांना मोलाची आहे. 1 धाव घेऊन राम यांना संधी दिलेली आहे आतषबाजी करण्याची वैभवानी सुदेशांनी. पण आता मात्र स्ट्राईकवर आहे ते राम यांच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. षटकार मारलात निश्चितपणे 2 षटकार मारलात तर सामना आपल्या बाजूने निश्चितपणे झुकू शकता. राम यांच्या धनुष्यामधून निश्चितच मोठा बाण निघू शकतो का हे बघायचं आहे. संवेदांचा मारला चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला अंगण बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू निश्चितपणे षटकार आणि षटकार 6 धावा. बस आम्ही माहिती दिल्याप्रमाणे राम यांच्यात तेवढी हिंमत आहे, ताकद आहे की निश्चितपणे सामना जिंकू शकतात. 6 धावाने धावफलक घाललेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 50. फक्त 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंनी 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. मोठा मॅच. 4 चेंडू 9 धावा. स्ट्राईकवर राम. अंगावर काटा आणि पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न राम यांचा आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे राम यांनी. चौकार बंद कर. 4 कृपया जे क्रीडा रसिक मैदानामध्ये जायचं नाहीये, कोणी सीमारेषेच्या बाहेर उभे राहायचं आहे. हा अटीतटीचा आणि अंगावर काटा उभारणारा सामना आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. सीमारेषेच्या आतमध्ये जायचं नाही. खेळाडूंनी 5 रनसाठी पेनल्टी मिळेल. राम यांच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी आहे. 3 चेंडूंनी 5 धावा विजयासाठी छावा ग्रुपसाठी. कृपया कोणी सीमारेषेच्या आतमध्ये जायचं नाही. कोणत्याही या सामन्यामध्ये अडथळा निर्माण होणार याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. राम सामना करण्यास तयार संवेद यांच्या गोलंदाजीचा. हाय व्होल्टेज मॅच. अंगावर पूर्णपणे काटा उभा राहिलेला आहे सर्व रसिक रसिकांच्या. पुढचा चेंडू संवेद यांचा. पुन्हा एकदा हलका मारला. 1 धाव राम यांना. आता मात्र 2 चेंडूंनी 4 धावा. 1 चौकाराची आवश्यकता जिंकण्यासाठी. रोमांचक असा सामना. डिक्लेअर स्वरूपाचा धाव आहे. राम पुन्हा स्ट्राईकवर राहतील. ज्या पद्धतीने पहिला सामना झाला होता दुसऱ्या फेरीतील त्याच पद्धतीचा हा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. असोड ॲव्हेंजर वर्सेस रायजिस्टर 158 छावा संघामध्ये.
पहिल्या सामन्यामध्ये असर संघाचा सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार झाला होता आणि अंतिम चेंडूवरती असर संघाने सामना जिंकला होता. आता पण छावा ग्रुप समोर अटीतटीची चुरशीची लढत निर्माण झाली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. खरोखरच रोमहर्षक आणि काटा निर्माण करणारा सामना. गोपीचंद तोडकर स्वतः मालक थोडासा कान मंत्र देताना गोपीचंद तोडकर लाल कॅप घालून स्वतः संघाला राम यांचा आत्मविश्वास वाढवून पुन्हा तंबूत परत आहेत. निश्चितच हा त्यांचा कान मंत्र राम यांच्यावरती परिणाम करेल का? कृपया मैदानाच्या जरा बाहेरून यायचं आहे, सहकार्य करा. छावा ग्रुपला जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता, 1 चौकाराची आवश्यकता 2 चेंडूमध्ये. सामना कधी कुठच्या बाजूने झुकेल हे कधीही सांगू शकणार नाही आहे. अतिशय तुल्यबळ सामना. कृपया मैदानाच्या बाहेरून यायचं आहे. जे क्रीडा रसिक आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. सामन्यात अतिशय चुरस आणि अटीतटीची निर्माण झालेली आहे. 2 चेंडू सनवेद आपल्या बॉलिंग मार्कवर राम सामना करतायत आणि पुन्हा लांब याने मारलेला चेंडू फॉलोथ्रू मध्ये आणि 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं 1 धाव निश्चित पूर्ण झालेली आहे. बॅटरी आहे भाई, म्यूट करताय लोक. बॅटरी ओके तुम्ही म्यूट करताय, बॅटरी लावून आहे तुम्ही म्यूट करताय. पंच आताची एकच धाव ना? 1 धाव. 1 धावने धावफलक हललाय. धावसंख्या झाली ती 56. जिंकणे हा सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. आता पूर्णपणे जबाबदारी आली ते फलंदाज तेजा. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 3 धावांची आवश्यकता आहे. तेजा यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. एका चेंडूमध्ये 3 धावा पाहिजे आहेत. जे चौकार मारण्याची पूर्ण जबाबदारी तेजा यांच्यावरती आहे. खेळाडू तसेच प्रेक्षक यांच्यापैकी कोण जेवायचं बाकी असेल तर त्याने जेवून घ्यावं. जेवणाचा टेबल आता बंद करण्यात येणार आहे. पुढील 10 मिनिटात तो टेबल बंद होईल. ज्याला कोणाला जेवायचं त्याने जेवून घ्यावं. रसिक प्रेक्षक आणि खेळाडू यांना विनंती आहे, जेवणाचा काउंटर चालू आहे. शेवटचा कॉल आहे, नंतर जेवण बंद होईल. जाऊ दे. हा सामना संपल्यानंतर दुसरा सेकंड सेमीफायनल सामना तयार होणार आहे. हा अंतिम चेंडू, अंतिम षटकातील अंतिम चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. सर्व रसिक प्रेक्षक श्वास रोखून धरलेला सामना. हाय व्होल्टेज मॅच. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा या पद्धतीने असावा. आणि शेवटचा चेंडू जोरदार मारलेला चेंडू. 1 पण धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव पूर्ण करतात मला वाटतं आणि 2 धाव घेण्यास सफल झाले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे आणि तिसरी धाव धावण्याचा प्रयत्न होतोय आणि हा सामना टाय झालेला आहे. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग होती आणि पुन्हा दुसरा सामना टाय झाला आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे हा सामना पुन्हा एकदा असर संघाने जिंकलेला आहे. दोन्ही सामने टाय झाले आणि दोन्ही सामने असर संघाने कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे दोन्ही सामने कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे असर संघाने जिंकलेले आहेत. म्हणजे क्रिकेट संघाचा विजय. हे बघायचं असेल तर 1 रन किती महागात पडतो हे आज तुम्ही बघू शकता. आणि 1 धाव यांना भारी पडलेली आहे. 1 धाव आणि चूक झाली असेल तर हे तुम्ही बघू शकता पूर्ण इनिंग मध्ये. मित्रांनो, मैदानामध्ये जर क्रिकेट हरला असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मनातल्या क्रिकेटला हरवू देऊ नका. आज तुमचा बॅड लक होता, उद्या तुमचा दिवस असेल. उद्या तुम्हाला संधी मिळेल, त्या संधीचं सोनं करा. आणि हा सामना मात्र निश्चितपणे रोमहर्षक आणि आकर्षक पद्धतीचा होता. अंतिम फेरीचा सामना ज्या पद्धतीने रंगतो त्या पद्धतीचा सामना होता. बहुत ही रोमांचक स्थिति क्या है ये मैच था. लास्ट बॉल पे 3 रन चाहिए थे, 2 रन मिले और रन आउट हो गया. कंपल्सरी चेसिंग होने की वजह से एसॉट टीम ने पहले 48 किए थे, इसके लिए एसॉट को विजेता घोषित किया गया है. इस मैच में यह एसॉट का दूसरा मैच था जहां पे मैच टाई हुआ और एसॉट टीम को विजेता घोषित किया गया है. बहुत ही रोमांचक मैच. फर्स्ट सेमीफाइनल विजेता एसॉट एवेंजर्स फाइनल में जा चुके हैं. दुसरा हार्दिक 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 अभिनंदन. त्याचप्रमाणे या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अमोल यांना दिला जातोय. वैयक्तिक 23 धावा जमवल्या त्या अमोल यांनी आणि 1 गडी सुद्धा मिळवला होता अमोल यांनी. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अमोल यांनी स्वीकारायचा आहे. टॉस का बॉस या ठिकाणी येऊन या सेमीफायनलचा सामनावीर पुरस्कार मानकरी ठरतात ते अमोल यांनी टॉस का बॉस याच्या ठिकाणी यायचं आहे आणि आपला मेडल घेऊन जायचं आहे. या ठिकाणी मी निमंत्रित करतो अमोल यांनी या ठिकाणी यायचं आहे. 150 छावा ग्रुपने पुरेपूर काटेका प्रयत्न केला होता, टक्कर दिली होती आणि फक्त 1 धावेने मागे पडले ते. परंतु या वर्षी नाही ते पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण जिंकाल याची खात्री वाटते.
थोडीशी निराशा जरी झालेली आहे, पण असर संघांना मात्र तारीफ करावं लागेल. दोन्ही सामने रोमहर्षक झाले आणि दोन्ही सामने कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे दोन्ही सामने असर संघाने जिंकलेले आहेत. निश्चितच महेश सर, त्यांचं लढ त्यांच्याजवळ आहे असर संघासमोर. आज मैदानात जरी हा सामना हरलेला असेल, पण रसिक प्रेक्षकांचं ज्यांनी भरभरून कौतुक केलं होतं, रसिक प्रेक्षकांना खुश केलं होतं, तो 158 छावा संघ. काय पहिला सेमीफायनलचा सामना झाला होता, 2 चेंडूमध्ये 3 धावा असताना, आवश्यकता असताना 2 धावावरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेनिशी विजयी होतो तो असॉट संघ आणि सीधा सरळ एकदम आपल्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवतोय. अजय सरांना विनंती करतो, मॅन ऑफ द मॅचचं मेडल देण्यासाठी आपण स्टेजवर यायचं आहे. अजय सर यांच्या हस्ते अमोल यांना मॅन ऑफ द मॅचचा मेडल दिलं जाईल.